2-3दा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या 3-4 जण बसले होते. त्यांनी सांगितलं का बच्चू कडू का गेम करणार. ते कार्यकर्त्यांना ऐकलं. ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे. नंतर अचलपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कडूचा आनंदी घेऊन आहे. त्याचा तपास लागला. त्याचा मोबाईल नंबर भेटला. तो गडचिरोलीत राहणारा आहे. त्याचा काही फार उद्देश नव्हता. सहज त्याने बोललं होतं. नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आतापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे. आणि मला सुद्धा कार्यकर्त्याकडून म्हणते बच्चू तुमचा अपघात झाला का. माझं चांगलं आहे म्हणजे आतापर्यंत 30-35 वेळा कॉलमध्ये आले असेल. आणि दिनेश बुबना सुद्धा त्याची गाडी फोडण्यात आली. दिनेश बुब नावाचा एक मूर्तिजापूरच्या माणसाला सुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं चौकशी झाली पाहिजे. नेमकं त्याच्या मागचा काय हेतू आहे तपासला पाहिजे. याच्यासाठी आम्ही तक्रार आहे का तुम्ही हेमंत पाटील तिथे नाकारले आणि उमेदवार शिंदे साहेबांचे शिवसेनेचे आणि द्याव का नाही द्याव ठरवतो भाजपा. हा आपलातूनच कारभार आहे ना. म्हणजे अजितदादाचे उमेदवार सुद्धा भाजपानं ठरवले. त्यांनी सांगितलं का हे तुमचे 2 उमेदवाराचे सर्वे चुकीचे येतात, तुम्ही दुसरे ठरवा. आणि यांचे उमेदवार पडले त्यांचे सर्वे. इथं भाजपवाले मागणी करत होते का अमरावतीतली सीट बदला, अमरावतीची सीट बदला. तिथली सीट मात्र बदलवली नाही. हा गेमच आहे व्यवस्थित. हे बरोबर नाही आहे. तुम्ही सांगा इथं सगळे भाजपवाले सगळे पदाधिकारी एकत्र होऊन नवनीत राणाला तिकीट देऊ नका अशा प्रकारचं मागणी होती. इथं तुमचा सर्वे निगेटिव्ह असताना तुम्ही उमेदवार बदलवला नाही आणि शिंदे साहेबाचे 4 उमेदवार तुम्ही बदलायला लावले. म्हणजे सोबत घेऊन अशा प्रकारचा वागणं मला वाटतं फार चुकीचं आहे. म्हणजे अशामुळं भाजपावर कोणी विश्वास करणार नाही. शिंदे साहेबांचा गेम भाजपकडून तुम्हाला म्हणायचं आहे? ते आता काही प्रमाणात तर केलेला दिसतेच.